आता सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. उठलो आम्ही थोडंसं लेट झाला. होली हे बघा, हे सर्व बनवलं तिने. तर हे आता आपल्या इकडे चिकन उकळतंय. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनु पंकज ब्लॉग्स. तर आज आहे होळी आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. सो मित्रांनो, आज होळी आहे आणि होळीसाठी अन्नूने भरपूर तयारी केलेली आहे. बरंच काय बनवलंय आणि आता होळीची पहिली पूजा करायची आहे आणि मग तुम्हाला काय काय बनवलंय ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. आणि उद्या परत रंगपंचमीची पण तयारी तिने केलेली आहे. यावेळेला आम्ही असं ठरवलं की कुठे बाहेर न जाता आपला जो पारंपरिक सण आहे आपण बरेच दिवसापासून सेलिब्रेट करत नाही घरी, कुठे ना कुठेतरी आपण रिसॉर्टवर कुठेतरी फिरायला जात असतो. तर यावेळेला आम्ही ठरवलंय की घरीच थांबून आपण ती पूजा वगैरे करायची आहे किंवा घरीच सेलिब्रेट करायचं आहे. सो काय प्लॅन आहे उद्याचं? थोडीशी रंगपंचमी साजरी करू, त्याच्यानंतर मग काय खाण्याचाच प्लॅन आहे ऑब्व्हियसली, कारण बाहेर जायचं नाहीये. दरवर्षी रिसॉर्टवर जातो, रिसॉर्टवर पण खूप एन्जॉय करतो. रिसॉर्टचं एक बरं असतं, आपलं सकाळी उठायचं, तयारी करायची, निघायचं, दिवसभर एन्जॉय करायचं आणि घरी यायचं. पण घरी असल्यावर तसं नसतं. घरी असल्यावर आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रिपेअर करायला लागते, दिवसभर काय खायचंय. आणि जेव्हा घरातली सगळी माणसं घरामध्ये असतात ना, त्यांना दर 1-2 तासांनी मला भूक लागली आहे. एवढा नाही लागत भूक, म्हणजे नाश्ता सकाळी उठल्यावर नाश्ता लागतो, 2 तासांनी जेवण करत ते मग मधल्या वेळेला काय पाहिजे. आणि स्पेशली सण असला की मग असे हे येतं, अरे आज सण आहे, आज काही नाही बनवलं, आज सण आहे, आज काही नाही. तर ती मेहनत मी खूप घेतली आहे कालपासून, म्हणजे प्रिपरेशन चालू आहे. मग उद्याचं काय ते ह्याच व्हिडिओ मध्ये पुढे तर सांगतेच मी. आणि आता काय बनवलंय मी माहितीये तुला? पुरणपोळी बनवली. नुसती पुरणपोळी नाहीये, कटाची आमटी आहे आणि भात आहे, भाजी आणि कुरडया पण बनवल्यात. कारण जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तेव्हा पापडपेक्षा कुरडया मला आवडतात खायला, त्यामुळे मी कुरडया बनवलेल्या आहेत. जाऊया आपण फटाफट पूजा करूया आणि मग काय काय जेवण बनवलंयस ते सर्व आपल्या व्ह्युअर्सना दाखवूया. ऑलरेडी चालू झालेली आहे रंगपंचमी कमी, पण पाण्याने बरोबर जास्त खेळतो ना, कलर जास्त खेळत नाहीये. कसं आहे तुझं? उठायला पण जसं की तुम्ही बघू शकत असाल, आमचा रंग खेळायचा कार्यक्रम झालेला आहे. कारण आम्ही दोघेच आहोत घरामध्ये, तर आम्ही कोणाबरोबर खेळणार? कारण प्रथम तर सकाळीच उठला, त्याला एरवी शाळेमध्ये पाठवताना त्याला खूप उठवावं लागतं, पण आज तर सकाळी उठून त्याचे मस्त फुगे वगैरे सगळं हे करून आपला तो निघून गेलाय खेळायला. सो आता आम्ही दोघेच आहोत, अजून त्यालाही आम्ही रंग लावलेला नाहीये, पण आमची सध्या झालेली आहे होळी खेळून. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी होली. हॅपी होळी. काय बनवलंय? हे बघा, हे सर्व बनवलंय तिने. एक एक विचारूया काय काय आहे. काय सुरुवातीतून करूया. काय आहे हे? आहे हमस आज वेगळ्या कलरचं दिसतंय, कारण मी ठरवलेलं की सगळं आज वेगळं म्हणजे कलरफुल बनवायचं आहे. तर तुम्ही बघू शकत असाल, नॉर्मली आपलं थोडस येलोइश क्रीम कलरचं असतं ना हमस, तर हे मी यावेळेस ग्रीन बनवलेलं आहे कोथिंबीर वापरून. त्याच्यानंतर हमस बरोबर खायला आहे आपल्याकडे सॅलेड आणि नाचोज. ह्याच्यामध्ये नाचोज ठेवलेले आहेत. हे मी दही लावलेलं आहे, दह्यात मी थोडासा बिटाचा वापर करून मी थोडासा
पिंक केलेला आहे दही लावतानाच, कलर वापरल्यामुळे, बीट वापरल्यामुळे पिंक झालंय. आणि ही आहे हिरवी चटणी पुदिन्याची, आणि आणि ही आहे चिंच गुळाची चटणी. ह्या चटण्या मी बनवलेल्या आहेत दही वड्यासाठी. आणि त्याच्याबरोबर हे मी ठेवलेलं आहे पुरीसाठी, म्हणजे पाणीपुरीची पुरी असते ना त्याच्यासाठी हे सारण बनव. आता जेव्हा प्रथम येईल किंवा आपल्याला भूक लागेल तर मला काही किचन मध्ये जाण्याची गरज पडणार नाहीये, जे आहे इथे अवेलेबल आहे आणि तेच आपण खाऊ. आणि अजून हे तर आपलं स्नॅक्सचं झालं. बाकी मी दाखवते काय बनवलेलं आहे. तर हे आता आपल्या इकडे चिकन उकळत आहे. पंकजने रात्री गावठी कोंबडी आणलेली आणि जी मॅरिनेट करून मी ऑलरेडी ठेवली होती रात्री. आणि चिकन पण माझं रेडी आहे, पीठ पण मळलेलं आहे, म्हणजे नंतर काही त्रास होणार नाही मला. एन्जॉय केल्यानंतर जरा कंटाळा येतो, तो कंटाळा मग आता होणार नाहीये. ही होती माझी होळीची सगळी तयारी एकंदरीत. तर अशी आम्ही होळी सेलिब्रेट केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.